मुंबई पाठोपाठ उपराजधानी नागपुरात सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर झळकताना आपल्याला पाहाव्यास मिळत आहे। मी सध्याच्या घडीला नागपुरातील बैद्यनाथ चौकात आहे। या ठिकाणी जर बघितलं असेल तर मराठी जिंकली, महाराष्ट्र जिंकला, आपलं हिंदुत्व आणि विकासाचा अजेंडा जिंकला, अशा प्रकारचे आशयाचे बॅनर सध्याच्या घडीला नागपुरातील चौकात लागल्याचे चित्र आपणास पाहाव्यास मिळत आहे। धन्यवाद महाराष्ट्र असे सुद्धा उद्गार जे आहेत ते या बॅनरवर दिसत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोसोबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सुद्धा फोटो आहे। यासोबत जर बघितलं असेल तर महायुतीतील घटक पक्षाचे जे नेते आहेत त्यांचे सुद्धा इथे फोटो आपल्याला दिसत आहे। या एकूण फोटोमध्ये जर बघितलं असेल तर आपल्याला अजित पवार यांचे फोटो झळकताना दिसत नाही। अमित शाह असेल, जितेंद्र राष्ट्राध्यक्ष असलेले यांचे सुद्धा फोटो आहे। यासोबत नितीन नवीन राष्ट्राध्यक्ष यांचे सुद्धा फोटो आहेत, नितीन गडकरींचे फोटो आहेत, घटक पक्षांच्या नेत्यांचे सुद्धा फोटो आपल्याला दिसत आहे। एकनाथ शिंदे आहेत, रामदास आठवले आहेत, रवींद्र चव्हाण यांचे फोटो दिसत आहेत। मात्र या संपूर्ण फोटोमध्ये ज्या आपल्याला अजित पवार यांचे फोटो दिसत नाही आहे। 29 महानगरपालिकेत भाजपने यश मिळवल्यानंतर जे आहे ते एकूणच ठाकरे बंधू यांनी मराठीच्या अस्मितेवर ही निवडणूक लढली होती, मराठी अजेंडा पुढे केला होता। मात्र आम्ही मराठी जिंकली, महाराष्ट्र जिंकला, अशा प्रकारचे उद्गार जे आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशयाच्या बॅनरमधून आपल्याला दिसत आहे। आपलं हिंदुत्व आणि आपला विकासाचा एजेंडा जिंकला असेच आशयाचे असलेले बॅनर एका अर्थानं हे अधोरेखित करत आहे की महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी मनसे किंवा ठाकरे बंधू नाही किंवा शिवसेना नाही तर भाजपसुद्धा यापुढे राहणार आहे। आणि या संपूर्ण या आशयाचे बॅनर सध्याच्या घडीला मुंबई पाठोपाठ आता नागपुरात सुद्धा झळकताना दिसत आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।